नमस्कार, उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी कोबीचे कटलेट बनवते। हे कोबी, गाजर, कोथिंबीर, शिमला मिरची, कढीपत्त्याचे छोटे छोटे पान आहेत घेतले मी धुवून, आणि कांदा, आणि ही हिरवी मिरची पेस्ट, याचं पीठ, आणि हे कॉर्नफ्लॉवर, आणि हे मीठ, तर लाल मिरची, आणि हळद, आणि तेल। आता मी हे सगळं एकत्र करून घेते। आता मी कोबी आधी करते एकत्र। आता मी गाजर घातले, किसून घातले। गाजर किसून घेतलं, मस्त छान बारीक झालं, किसलं गाजर। हे गाजर, हिरव्या मिरच्या, आणि हा कांदा पण खूप बारीक कापला मी। हे किती छान बारीक बारीक कापला गेला। हे कढीपत्त्याची पानं पण किती छोटी छोटी, कोथिंबीर। आता मी सगळं एकत्र करून घेतलंय कोबीचं। सगळं एकत्र झालं, किती छान दिसते, कलरफुल वाटतं एकदम। आता मी याच्यात पीठ घालते। आधी मी डाळीचं पीठ घातलंय, कॉर्नफ्लॉवर टाकलं, डाळीचं पीठ टाकलं। आता हे ज्वारीचं पीठ थोडं घालते। आता मीठ घालते, हे मीठ घालते मी। हे लाल मिरची पावडर, पाव चमचा, हे थोडे जिरे घालते, हे आलं लसूण पेस्ट घालते थोडं। सगळं छान असं एकत्र करून घेते, म्हणजे गोळा तयार करून घेते। आणि मग माझं पीठ मळून झालं, हे असं सगळं एकत्र केलं, एकजीव केलं सगळं। आणि आता मी याचे कटलेट बनवते मी याचे। किती छान होता ते बघा। आकार आपण द्यायचा असतो आकार ह्याला। तर हे कटलेट झाले बनवून माझी कटलेट। आता बनवून आता तेल तापलं पाहिजे। तेल तापलं का मी आता सोडते। हे कटलेट झाले, छान झाले। आता हे झाले, खूप छान झाले। माझे कटलेट करून झाले। मी कटलेट केले असे नगेटच्या शेपमध्ये मी कटलेट बनवले आज, कोबीचे कटलेट। तर मी साहित्य, कुर्ती सगळं दाखवलं मी करून, कुर्ती पण करून दाखवली। माझ्यासारखे करून बघा, मुलांना खूप आवडतात। आमच्या मुलांना पण खूप आवडतात असे कटलेट बनवले का मुलं खातात। शाळेला जर डब्याला जरी दिले, आता शाळा चालू झाली, डब्याला दिले ना तरी मुलं आवडीने खातील, खुश होतील मुलं। मोठे खुश, लहान खुश, सगळेच खुश होतात। असं पाहून तर खूपच, आता पावसाळ्यात जर असं दिलं तळलेलं मुलांना तर खूप आवडेल, मोठ्यांना पण आवडेल। माझ्यासारखी रेसिपी करून बघा, माझ्यासारखे कटलेट करून बघा नगेटच्या शेपमध्ये, आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही व्हिडिओ माझा कुठून बघतात ते पण सांगा, कोणत्या शहरातून बघतात त्या शहराचं नाव लिहा आणि मला पाठवा। आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।